भेटायचंय पण कसं शक्य आहे? तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. हो मला माहिती आहे, मीच काहीतरी केलं असतं, पण मी फॅमिली समोर जास्त रिस्क नाही घेऊ शकत. पण हे काम कौशिकीताई करू शकतात, ते आपल्याला मदत करू शकतील. ठीक आहे मी बोलतो, पण हे सगळं करणं गरजेचं आहे का? हो खूप गरजेचं आहे. काय बोलणार आहे ती? तिच्या मनात आता खूप प्रश्नच राहणार आहेत केदार. त्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळायला हवी. तिच्या डोक्यात जो काही राग आहे, जो काही त्रास आहे, जे दुःख आहे, ते सगळं बाहेर पडायला हवं. त्यामुळे मला तरी तिचा हा निर्णय योग्य वाटतोय. ठीक आहे मी बघतो. तू जेवलीस? हो मी जेवले. तू जेवलास? मी हो मी पण जेवलो. माझ्याशी खोटं बोलायला लागलास? माझा जेवला आधीचा आणि जेवल्यानंतरचा आवाज वेगळा येतो का? नाही की तुला माझ्या मनातलं ऐकू येतंय? तसंच समज हवं तर. जे ऐकायला हवं तेच ऐकत नाही. काही बोललास का? आता हे बरोबर ऐकू आलं असेल ना तुला? हो आलं ना ऐकू, पण मनातला नाही, पोटातल्या कावळ्यांचा आवाज ऐकू येतो ओरडताना. जेवण कर लवकर आता. एकटं जेवावंसं वाटत नाही ग. तू असण्याची सवय आहे ना मला. म्हणजे मी नसले तर तू जेवणार नाहीयेस? हो बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. तू फोन चालू ठेव, मी तुझ्याशी गप्पा मारते, म्हणजे तुला एकट्याला जेवतोय असं नाही वाटणार. जेव आता. चालेल. उगाच आगाऊपणा करते हा तारिणी. काही गरज आहे का काव्याला त्या गुन्हेगाराला भेटायला घेऊन जायची? उगाच लोकांना बोलायला विषय होईल नवीन. अगं लोकांपेक्षा आपल्या काव्याला काय वाटते ना हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याला जा विचारून हिला शांत वाटणार असेल ना तर काय हरकत आहे? अगदी बरोबर बोलतोयस माधवा. अरे शरीरावरच्या जखमा औषधाने बऱ्या करता येतात, पण मनाचं काय रे? मनावरच्या जखमा बऱ्या करायच्या असतील तर त्यावर असंच औषध वापरावं लागेल, नाहीतर मग ते आयुष्यभराचं दुखणं होईल रे. काव्याला खूप मोठा धक्का बसलाय. मनातलं वादळ शांत करायचं असेल ना तर हा एकच मार्ग आहे त्यावर. आई जगत्तारिणी तुमच्या पाठीशी आहे. काव्या, तू खूप मोठा धाडसी निर्णय घेतलायस. तुझ्या गुन्हेगाराला सामोरं जाण्याचा. जा आणि मन मोकळं करून ये. तुझ्या मनातली सगळी भीती मिटू देत. जा. हो हो हां हां डायरेक्ट मॅजिस्ट्रेटकडे नाही सोडत मी त्याला आता. हो हो माझं लक्ष आहे. हां हॅलो हां हां लक्ष आहे माझं. हो हो बसा. धमकी दिली होतीस ना भेटायला ये नाही तर फोटो व्हायरल करेन म्हणून. आले मी तुझ्या समोर. हे शरीर बघण्यासाठी हपापला होतास ना तू. बघ ना बसले मी तुझ्या समोर. मी तीच आहे
जिचे फोटो तू मॉर्फ केले होतेस. माझा चेहरा लावून खोटे फोटो व्हायरल करताना तुला काहीच वाटलं नाही का रे? आता का मान खाली घालतोयस? ते फोटो सगळ्यांनी बघितले, त्याच्यावर हसले, अश्लील कमेंट केल्या. कित्येक लोक माझ्याकडे वाईट नजरेने बघताय. मला 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 त्याचा त्रास होतोय. तुला काहीच कसं वाटत नाहीये रे? आधी कोणीच ओळखत नव्हतं रे मला. रस्त्यावरून जाताना लोक ओळखायला लागले आहेत मला तुझ्यामुळे. फेमस झालीये मी. चार चौघात दिसून न येणारी काव्या आता सगळी सगळी गर्दी मलाच बघायला लागलीये. लोक लोक कसे वागतात, कसे बोलतात, त्यांच्या त्या नजरा, त्यांचा होणारा त्रास मुलांना कधीच कळणार नाही. रस्त्यावरून जाताना लोक चांगल्या नजरेने बघत असतील ना तरी असं वाटतं की वाईट नजरेने बघताय. हे सगळं घडल्यानंतर कोणी माझ्या अंगावर हात तर ठेवणार नाही ना ही भीती वाटायला लागली आहे मला. हे जे ओझं आहे ना, मनावर किती दिवस घेऊन फिरायचं रे आम्ही? लहानपणापासून घरचे सांगायचे की ओढणी पदर जरा जरी खाली सरकू द्यायचा नाही. आणि त्याच तुझ्यामुळे माझं पूर्ण शरीर जगासमोर उघडं पडलंय. काय चूक केली होती रे मी? काय वाईट वागली होती मी तुझ्यासोबत? यातून कसं सावरायचं मी स्वतःला? हे मनावर सगळं चाललेलं कसं कसं सहन करायचं? स्त्री म्हणजे परग्रहावरून आलेले प्राणी वाटतात का तुम्हाला? अरे आम्ही पण माणसंच आहोत, तुझ्यासारखीच हाडा मासाची माणसं. मग प्रत्येक स्त्रीकडे एखादं सावज असल्यासारखं का बघता तुम्ही? स्त्रीच्या अस्तित्वाकडे माणुसकीने नाही तर एखादा हव्याचा पोटी का बघता तुम्ही? तुला पण आई असेलच ना रे, बहीण पण असेल. बहीण राखी बांधताना तिच्या हाताकडे असाच बघतो का रे? आणि आईचं दूध तर प्यायलाच असशील. गप्प बस आणि ऐक नीट काय म्हणते ती. आणि एक लक्षात ठेव, सगळ्या बायकांचं शरीर समानच असतं. मग परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलतो तुमचा? आपल्या घरातली स्त्री म्हणजे देवी आणि दुसऱ्या बायका म्हणजे वेश्या. खरा पुरुषार्थ छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्त्रियांना सन्मान देण्यात आहे, अब्रूची लखतरं काढण्यात नाही. आणि म्हणे पुरुष. शाब्बास काव्या, तू आज एका वासरुंद माणसाच्या कानाखाली मारलीस. आता याचा आवाज प्रत्येक पुरुषापर्यंत पोहोचेल जो बाईकडे वाईट नजरेनं बघेल.